रोहित दादांनी मगाशी सांगितलं की खूप शॉर्ट नोटीसमध्ये ही बैठक या ठिकाणी कॉल केलेली आहे। कालच या बैठकीचं नियोजन ठरलं आणि लगेच निरोप देऊन ही बैठक या ठिकाणी कॉल केली। कमी वेळात इतकी उपस्थिती, खरंच या सर्व उमेदवारांचा उत्साह वाढवणारी ही उपस्थिती आपली आहे आज। नुकताच महानगरपालिका नगरपालिकाच्या निवडणुका या राज्यभरात झालेल्या आहेत। सन्माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि आरपीआयचे मंत्री आपले रामदास भाई आठवले, या सर्वांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकांमध्ये या महायुतीने 90% स्ट्राईक रेट ठेवलेला आहे। आणि खरं तर यापूर्वीच्या जेवढ्या निवडणुका झाल्यात याच्यामध्ये एवढा स्ट्राईक रेट आपण कधीच पाहिलेला नाहीये। आणि हा स्ट्राईक रेट आपल्याला आता आपल्याची जबाबदारी सर्वांवरती की हा स्ट्राईक रेट आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा राहिला पाहिजे। आरपीआय महायुतीचा झेंडा हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर सुद्धा या ठिकाणी याच्या पुढे फडकला पाहिजे। याकरता आपण सर्वांनी सज्ज झालो पाहिजे। वरची नव्याने या पंचायत समितीचं नाव आहे, खानावळ पंचायत समितीचे उमेदवार विद्यमान उमेदवार आहेत आपले भाई शिंदे साहेब, यांच्याकडे 40 वर्षाचा एक दांडगा अनुभव आहे, राजकीय अनुभव आहे। त्या तुलनेने आपले 2 उमेदवार आहेत, जरी नवीन असले उमेदवार रोहिणीताई असतील, रेश्माताई असतील, तरी त्यांच्या मागे जो अनुभव आहे म्हणजे नरेश पाटील साहेब या जिल्हा परिषद मतदारसंघात ज्यांनी प्रतिनिधित्व केलंय, सभापती पद त्यांनी या ठिकाणी उपभोगलं आहे, खूप काम या ठिकाणी परिसरात त्यांनी केलेलं आहे। त्यांचा दांडगा अनुभव या उमेदवाराच्या पाठीशी आहे। त्यामुळे मला वाटतंय की ही निवडणूक आपल्यासाठी कठीण नाही, पण तू कठीण नाहीये, पण तितकी सोपी सुद्धा आपण समजून चालणार नाही। कारण आपण सोपी समजलो तर आपण सर्व सुस्तावतो आणि सुस्तावलो की आपल्याकडून कुठेतरी कामामध्ये कचराही होते, कुचराही होते, तर असं होता कामा नये। ही ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यामुळे आपल्याला जसं आपण ग्रामपंचायतीचं नियोजन करतो त्या पद्धतीतच आपण या ठिकाणी मायक्रो प्लॅनिंग ग्रामपंचायतीप्रमाणे आपण केलं पाहिजे। उमेदवार आणि मतदार याच्यामधील जो दुवा आहे महत्वाचा, तो म्हणजे बूथ अध्यक्ष, शाखा प्रमुख आणि जे महत्वाचे कार्यकर्ते असतात ते यांनी या ठिकाणी मायक्रो प्लॅनिंग करत नियोजनबद्ध काम आपल्या बूथवरती केलं पाहिजे। बाजूच्या बूथवरती काय चाललंय यापेक्षा माझ्या बूथवरती कशा प्रकारे 51% प्लस बूथ आपला चालेल याकरता आपण अधिकचं लक्ष दिलं पाहिजे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी या पंचायत समिती जिल्हा परिषदेवरती आपला झेंडा फडकवण्यासाठी, महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज होऊयात। या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी कोणतीही कसर न ठेवता आपण कामाला लागूयात, एवढीच या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय